नमस्कार मंडळी. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित राहणारा दिवस साजरा करत आहोत. तो म्हणजे जागतिक मृदा दिन. जागतिक मृदा दिनानिमित्त प्रसारित करीत आहोत विशेष कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमाचं लेखन केलेलं आहे डॉक्टर नितीन कोंडे यांनी. निर्मिती सहाय्य सीमा तऱ्हाळकर यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सूरज गोळे. आपल्या पायाखाली असलेली साधी धूळ वाटणारी ही मातीच खरं तर आपल्या अस्तित्वाची भक्कम पायाभरणी आहे. अन्नाचा प्रत्येक दाणा, शेतातील प्रत्येक पीक आणि आपल्या आयुष्याचा प्रत्येक श्वास हा मातीशी जोडला गेलेला आहे. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मातीचे महत्त्व, तिच्या संगोपनाची गरज आणि तिच्याशी आपलं नातं याबद्दल बोलणार आहोत. पण आज काहीतरी खास आहे. फक्त माहिती नाही, तर मातीची वेदना, तिचं प्रेम, तिचा आक्रोश आणि तिची आशा, तिच्याच आवाजात आपण ऐकणार आहोत. ऐकूयात मृदामाईची कहाणी तिच्याच शब्दात. 10 दिशांनी 10 मुखांनी आज फोळीला का हो, आसवातया भिजली गाथा, श्रोते ऐका. नमस्कार मंडळी. मी मृदामाय बोलतेय. हो, मी मृदा बोलतेय. माझ्या जन्माच्या अगणित वर्षानंतर माझ्या नावाचा दिवस साजरा केला जातो, याचा मनस्वी आनंद आहे. पण एक दिवस साजरा करायचा आणि पुन्हा समस्यांना सामोरे जायचे, याचे दुःखही तेवढेच. माझा कण अन कण एकत्रित येतो आणि त्याचाच थर होतो आणि थरात हिरवीगार पिके बहरून येतात, पाणी खेळतं, पक्षी बागळतात. याचा अनाकलनीय आनंद हा मीच घेऊ शकते. पण हा थर तयार होण्यासाठी लागणाऱ्या हजारो वर्षांच्या तगमगीला विसरणं शक्यच नाही. अगदी आजपासून 75 ते 80 वर्षांपूर्वी माझं खरंच छान चाललं होतं. माझी संरचना, माझ्यातील घटक आणि एकूणच आरोग्य अबाधित होतं. पण आज ना, थोडं थकल्यासारखं झालंय. ज्यांना वर्षानुवर्षे आधार देत आली तेच स्वार्थ ठेवून हेळसांड करीत आहे, हे अनाकलनीय आहे. माझीच लेकरे माझ्या अधोगतीचे कारण ठरत आहेत, यापेक्षा दुर्दैव ते कुठले. विकासाच्या मोहक छत्राखाली माझी मुस्कटदाबी सुरू आहे. शाश्वतता, सुरक्षितता, व्यवस्थापन या शब्दांची ना आता मला भीती वाटायला लागली आहे. माझे अस्तित्व कायम राहण्यासाठी आता सर्वांनी एकत्र यावे आणि या जन्मदात्रीची काळजी घ्यावी, हीच अपेक्षा आहे. खरं तर भारत देशात माझी वेगवेगळी रूपे बघायला मिळतात. काळी, लाल, भुरकट, मुरमाड, प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे, उत्पादकता वेगळी आणि पीक पद्धत सुद्धा. परंतु अधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी माझ्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले गेले. रासायनिक निविष्ठा, अपरिमित पाणी, अयोग्य मशागत यामुळे माझा पृष्ठभाग कडक होत गेला. पाण्याचा माझ्या सर्वांगातून होणारा निचरा थांबला. माझ्यासोबत माझी प्रचंड धूप व्हायला लागली
आणि माझ्यासोबत अन्नद्रव्यांचा देखील ऱ्हास झाला. माझ्या सर्वांगातून तब्बल 5,000 टन म्हणजेच माझे शरीर पुरते गलितगात्र झाले हो. यासोबतच रासायनिक निविष्ठांचा भडीमार, एकामागे एक पिकं, शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि सेंद्रिय पदार्थांच्या नगण्य वापराने माझ्यात वाढणारे जीवजंतू, हवा, पाणी यांचे गुणोत्तर ढासळले आणि माझ्या आरोग्यावर आघात होण्यास सुरुवात झाली. माझ्या शाश्वततेचा कोणताही गंभीर विचार न करता शहरातील सांडपाणी, कचरा माझ्या शरीरात कोंबले गेले. तसेच पृष्ठभागावरचा कचरा अतिशय निर्दयीपणे जाळून माझ्या शरीराची लाही लाही केली. अशा परिस्थितीत माझ्याकडून अधिक उत्पादनाची अपेक्षा कशी करविली जाते याचेच अप्रूप आहे. सध्या दरवर्षी माझ्या पृष्ठभागावरचा थर अगदी खरडून काढला जातोय. तब्बल 5,000 दशलक्ष टन माझ्यातील कण पाण्यासोबत समुद्रात वाहत जात आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास माझे अस्तित्व पुढील काही काळात संपुष्टात येईल. खरं तर आईची काळजी ही तिच्या लेकरांना असलीच पाहिजे. पण आज मी एकटी झाली आहे याचा भास होतोय. माझी निरंतर तपासणी, बांधबंदिस्ती, समतल चर, उताराला आडवी पेरणी, योग्य मशागत, संतुलित पोषण, रसायनांचा आवश्यक तेवढाच वापर, शास्त्रोक्त सिंचन, ग्रीन सलाड अर्थात हिरवळीचे खत, सेंद्रिय निविष्ठा, जीवाणू खते याचा निरंतर उपयोग झाल्यास मी सशक्त होईल आणि माझ्या लेकरांना पोटभर खाऊ घालू शकेल. माझी जबाबदारी ही फक्त माझ्या ग्रामीण भागातील लेकरांचीच नाही आहे, तर शहरातील सुटाबुटात राहणाऱ्या नोकरदारांचीही तेवढीच आहे बरं का. शहरातून गलिच्छ करून सोडलेले पाणी आणि कचरा माझ्या शरीरात कोंबला जातो आणि माझे संपूर्ण शरीर रोगग्रस्त होते आणि यातून उत्पादित होणाऱ्या प्रदूषित अन्नधान्य, फळे, भाजीपाला यामुळेच पुन्हा माझीच लेकरे आजारी पडतात हे पाहावले जात नाही. आजच्या या माझ्या जागतिक मृदा दिवसाच्या निमित्ताने मला स्वतःबद्दल व्यक्त व्हायची खरंच इच्छा नव्हती. परंतु उद्याचे भविष्य उज्ज्वल व्हावे आणि सर्वच आनंदात राहावे यासाठी मला माझीच व्यथा माझ्या लेकरांसमोर मांडावी लागली. चुकलं असेल तर पदरात घ्या आणि खरोखरच तुम्ही सर्वजण तुमची काळजी घ्या. तुमची सर्वांची मृदामाय. श्रोते हो, आता ऐकूयात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर शरद गडाख यांनी जनतेला केलेले आवाहन. नमस्कार. आज आपण जागतिक मृदा दिन साजरा करतो आहे. त्यासाठी सर्वांना या जागतिक मृदा दिनाच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. थायलंडचे भूतपूर्व राजे भूमिबोल आदिल देश यांनी मृद व जल संधारणामध्ये खूप अतुलनीय अशी कामगिरी केली. त्यांचा जन्मदिवस हा जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. सध्या जागतिक स्तरावर मातीची प्रचंड धूप होत आहे, आरोग्य खालवत चाललेलं आहे. हे एक आव्हान आपल्यासमोर आहे आणि त्या दृष्टीनं याच्यामध्ये जमिनीचं आरोग्य हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये पर्यावरणाचं या ठिकाणी आरोग्य चांगलं आहे असं कधी समजतो की ज्यावेळेस मधमाशांची संख्या पर्यावरणामध्ये वास्तव्यामध्ये जादा असते त्यावेळेस पर्यावरण चांगलं असतं. माती याच्यामध्ये जमीन आपली चांगली कधी समजतो
ज्या जमिनीमध्ये आपल्याला ऑर्गॅनिक कर्व जादा आहे, गांडुळांची संख्या जादा आहे, त्यावेळेस आपण जमिनीचं वातावरण चांगलं समजतो. आणि तिसरं, जमिनीच्या याच्यामध्ये आपण चालत असताना आपल्या पावलाला जमीन भुसभुशीत लागते, त्यावेळेस जमिनीमध्ये कर्ब चांगला आहे, त्यामुळे जमिनीची हेल्थ चांगली आहे असं आपण समजतो. ह्या दोन्ही गोष्टी. आणि जर समजा जमीन आपल्याला खडे कडक लागले आपल्याला जमीन मातीचे खडे, तर आपल्यामध्ये काही दोष आहे असं आपण समजतो. त्या दृष्टीनं जमिनीचं आरोग्य हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सेंद्रिय कार्ब हा आपला 1% जास्त असेल तर आपल्याला जमिनीचं आरोग्य आपल्याला चांगलं राहतं, त्यामध्ये जीवाणूची संख्या चांगली राहते आणि आपण जमिनीची हे म्हणतो फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टी ही जमिनीची सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि त्या दृष्टीनं या मृदा दिनाच्या निमित्तानं आपल्याला याच्यामध्ये जास्तीत जास्त जमिनीचा आपण जमीन जर सुदृढ झाली तर आपल्याला आपलं आरोग्यसुद्धा भारतीय जनतेचं देशाचं आरोग्य हे सुद्धा सुदृढ राहतं. ह्याचं असं आहे की आपल्याला समजा फॉर एक उदाहरण सांगतो की मका हे पीक आपण घेतो. मक्याचं या ठिकाणी आपण वापरता याच्यामध्ये मका होरेसिस फिडर आहे ते जास्त ॲब्सॉर्ब करतं. पुन्हा आपण त्यामध्ये मक्याचं कणसं काढतो आणि बाकीचा मकाचा चारा म्हणून शेतकरी किंवा मका म्हणून शेतकऱ्याला जनावरांचा चारा वापरला जातो. आणि चाऱ्याचं पुन्हा त्याच्यामध्ये जनावर याच्यापर्यंत गाई याच्यामध्ये ॲनिमलपासून जे आपल्याला शेण मिळतं ते पुन्हा जमिनीत ॲड होतं आणि पुन्हा मग आपण दुसरं पीक या ठिकाणी घेतो. ही एक सायकल आहे. आणि याच्यामध्ये जमिनीचं आरोग्य चांगलं राहायचं असेल तर जमिनीमध्ये आपण काही ते टाकलं पाहिजे. जसं आपण ज्वारीचं कणीस हे आपण घेतो, चारा आपण जनावरांना देतो आणि खालचं जे स्टबल्स असतात त्याच्यामध्ये ते जमिनीमध्ये गाडले जातात, पुन्हा जमिनीमध्ये ॲड होतं. त्या चाऱ्याच्या रूपाने गाई, म्हशी, ॲनिमल हे ते खातात, त्यापासून पुन्हा त्यामध्ये आपल्याला ऑर्गॅनिक मॅटर ॲड होतं. ही सायकल आहे. आणि त्यामध्ये धान्य जे आहे समजा धान्यसुद्धा आपण पोल्ट्रीला वापरतो, ते सुद्धा पोल्ट्रीपासून खत मिळतं, ते सुद्धा आपल्या ॲड होतं. दुसरं आपण याच्यामध्ये महत्त्वाचं जमिनीची प्रत सुधारायची असेल तर हिरवळीचं खत आपण घेतलं पाहिजे. त्या सगळे हिरवळीचं खत त्या ठिकाणी जे असे बोरो असेल किंवा ढ्यांचा असेल हे जमिनीमध्ये पीक घेऊन ते गाडले गेले पाहिजेत. पिकाचं रोटेशन पाहिजे. एक पीक सिरियल घेतलं दुसरं पीक पल्समधलं पाहिजे, कडधान्यातलं पाहिजे. त्यामुळं कडधान्यातले पिकं जमिनीतला हवेतलं नायट्रोजन शोषून घेतात, जमिनीची प्रत वाढवतात आणि त्याच्यावर रूट सिस्टीम जी असते, कडधान्याची रूट सिस्टीम डीप असते, ती खालच्या थरातून अन्न घेते, त्याच वरच्या थराला विश्रांती मिळते. जे तृणधान्य आपण घेतो त्याची फायबरस रूट सिस्टीम असते, ती वरच्या थरातून अन्न घेतात आणि खालच्या थराला विश्रांती मिळते. असं हे चक्र आपल्याला चालू ठेवलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आपण जमिनीचं आरोग्य हे आपण राखण्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. या जागतिक मृदा दिनाच्या निमित्तानं जमिनीचं आरोग्य कसं वाढवता येईल, त्यामध्ये आपल्याला जी खालवलेली जमीन आहे ती आपल्याला कशी सुधारता येईल, तर त्या दृष्टीनं आपण सगळे या ठिकाणी प्रयत्न करूया. मृदा दिनाच्या निमित्तानं एक आपण हे कार्य आपल्या हातून सुरू झालं तर निश्चितपणे आपल्या देशाला अन्नधान्याच्या बाबतीमध्ये रोग आणि किडीचं नियंत्रण करण्यासाठी सुद्धा क्वालिटी फूड मिळण्यासाठी आपल्याला त्याची मदत होईल. आणि आपलं जमिनीचं आरोग्य चांगलं असेल तर माणसाचं आरोग्य चांगलं राहतं हे आपल्याला सिद्ध करता येईल. धन्यवाद. थैथय नाचते ढग ढोल वाजवितो, ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो. मातीत मातीत टिफन चालते, टिफन चालते, टिफन चालते. माती नाती धुती होते, कस्तुरीच्या सुवासानं भूल जीवाला पडते, भूल जीवाला पडते, वाट राघूची पाहते, राघू
टिफन हाणतो मैना वाटुली पाहते काळ्या मातीत मातीत टिफन चालते टिफन चालते टिफन चालते सर्जार माझ्या ढवळ्यार माझ्या पवळ्यार माझ्या आहा थोडी झाडाला टाकून राब राबते माऊली तिथं जोडीतल्या जीवावते पारखी सावली अभिषेकात घामाच्या आस देवाच पूजन पीक हालती डोलती जणू करती भजन गावा जोंधळ्यात वाजून चांदील काकते जशी चांदील काकते कपाशी फुलते काळ्या मातीत मातीत टिफन चालते टिफन चालते टिफन चालते चाल ऊन पावसाचा पाट शिवणीचा खेळ लोणी पायाला वाटती मऊ भिजली ढेकळ काळ्या ढेकळात डोळा हिरवस पान पाहतो डोळाच पान पाहतो काटा पायात रुततो काटा पायात रुतता काटा पायात रुतता लाल रगात सांडत हा लाल रगात सांडत हिरवस पान फुलत काळ्या मातीत मातीत टिफन चालते 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 श्रोते हो, आजच्या या जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने आपण एक प्रश्न स्वतःलाच विचारूया. आपण मातीला काय देतो आणि मातीमुळे आपल्याला काय मिळतं? हाच विचार मनात जपूया. मातीचा प्रत्येक कण आपल्याला सांगतो, माझं रक्षण करा, माझी काळजी घ्या, कारण मीच तुमचं भवितव्य आहे. चला तर, या क्षणापासूनच आपण आपल्या मृदामायेची काळजी करूया, तिला जपूया, तिचं संवर्धन करूया. जाणीवेच्या या प्रवासात साथ दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. आपण सगळे मिळून मातीचे हे उपकार नक्की फेडू, कारण माती जिवंत असेल तरच भविष्य उज्ज्वल असेल. आजच्या कार्यक्रमाचं लेखन केलं होतं डॉक्टर नितीन कोंडे यांनी. निर्मिती सहाय्य सीमा तऱ्हाळकर यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे.